कार्यकर्ते देखील यायला सुरुवात झालेली आहे. नमस्कार, काय नक्की नाही बघा, डोंबरवाडी टोल नाका जो आहे तो आता एक दिवस चालू आहे. जोपर्यंत ह्या टोल नाक्याला या कामाला लोकांना समाधान होतं, सेवा होती, तोपर्यंत काही वाटलं नाही. आता शासनाने एवढं मोठं काम हातामध्ये घेतलंय, 2 महिन्यामध्ये 19 बळी गेलेले आहेत आणि आता संपूर्ण रस्ता ओपन केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये टोल वसूल करणं हा कायद्याने गुन्हा आहे. हा टोल नाका आजपासून बंद करायचा, हा संपूर्ण काम त्यांनी पूर्ण करायचं आणि त्याच्यानंतर तो टोल नाका आपल्या कामामध्ये सुरुवात करायचं. शेवटी ज्यावेळेला रस्ते चांगले होतात त्यावेळेस त्या रस्ते चांगले झालेल्याचा बेनिफिट घेत असताना रस्त्याला प्रत्येक वाहतूक जाणारी टोल देणं बंद तर आहेच आहे. परंतु ज्यावेळेला ह्या संपूर्ण रस्ता खोलला आहे, तुम्ही लोकांचा विचार केला नाही, इंटिमेशन दिलेलं नाही, याची परिस्थिती इतकी परिस्थिती बिकट आहे. आज इथून आळ्या फडक्यात पोहोचायला कमी कमी पाऊस लागतात. जो रस्ता मागितला 15 मिनिटाचा होता, त्याच्यामध्ये हा धोकादायक रस्ता झालेला आहे. कुठल्या गोष्टीची सुविधा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये टोल नाका आपण का घेतो याचं काही कारण पण कळलं पाहिजे ना आपल्याला. असंच घेतो का? सुविधा काय नाही, टोल घ्यायचा कारण काय? त्यामुळे तो टोल नाका सौजन्याने बंद करायला लागला. तो नॅशनल हायवेला माहिती आहे की शरद सोनवणे जे सांगतायत त्याचं वास्तव्य आहे. आता टोल नाका आपण बंद करू. तात्पुरत्या सर्वमध्ये ज्यावेळेस हे सगळं काम पूर्ण होईल चालू करू. किती दिवस बंद राहील काम पूर्ण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत. तर तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांशी आता फोनवर बोलत होता? कोणाशी बोलत मी आता नॅशनल हायवेचे अधिकारी बोललो, ते म्हणले हो एक्चुअली गलती है कि काम पूरा होने के बाद ही काम चालू होना चाहिए, लेकिन अभी चालू है करके हमने चालू रखा है. तर ते बाकीचे ते सांगतात त्यांच्या गाईडलाईनला आपल्याला काय योजना द्यायची, आपण जनतेच्या बाजूने आहोत, लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळं अधिकारी वर्ग हा म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये बोलून घेईल, आपलं काम आहे टोल नाका थांबवलं. तुम्ही आता स्वतः या ठिकाणी आलात, तुम्ही अगोदर त्यांना सांगितलं होतं का तोंडी वगैरे काय बंद ठेवा? नाही, कसं होतं, ही गोष्ट न सांगण्यासारखी आहे. ज्या वेळेला काम ओपन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं का लोक आम्ही काम चालू करतोय, अख्खं माहित नाही. त्यांनी डायरेक्ट काम चालू केलं. काम चालू केलं तर मग ह्या टोल नाक्यात आम्ही काही दिवस बंद ठेवते मग सांगितलं पाहिजे. हे काय नाही सांगितलं, मला सांगितलं म्हणजे जनतेला सांगितलं जातं होतं. आम्ही जनतेला काय उत्तर देणार? या रस्त्यावर जेवढी वाहतूक होते त्या लोकांना आपण काय जबाबदार आहोत? वाहतूक कोंडी, वाहतूक कोंडीत आहे, नुकसान केवढं. म्हणजे हॅरेसमेंट होऊन, त्रास होऊन, वेळ घालून, अपघात होऊन, जखमी होऊन लोकांनी पैसा भरायचा त्यासाठी उपयोग काय? मगाशी इथं आम्हाला काही महिला कर्मचारी भेटले, ते असं म्हणाले टोल नाका दादा बंद करणार, आमच्या रोजगाराचं काय, आम्हाला रोजगार कोण देणार? रोजगार जो आहे हा इथला विषय नाही. रोजगार हा ज्यांनी कंपनी चालू घेतली त्याचा विषय. हे लोक मध्ये तर कामगार आहेत. ऍक्च्युअली काम टोल चालवायला गेलेली माणसं सगळी बाहेरची असते, काही इथली नाही. लोकलवाल्यांचं काय करायचं दादा? लोकलवाल्याचं काम जेव्हा चालू रस्ता पूर्ण झाला त्याच्यानंतर करायचं. माणसं नाही मरून देऊ शकत आपण. आणि टोल कशाचा घेताय? बिगर कामाचा. सुविधा काय आता? किती लोक उचलले तुम्ही? मी उचलली 7 लोक. तुम्ही किती लोक उचलली? अपघाताच्या वेळेला तुम्ही कुठे होते? तुमची अँब्युलन्स कुठे होती? अरे लोकलवाल्याची अँब्युलन्स कुठे होती? ही माणसं मी उचलली रक्ताच्या धारातून मी उचलून गेले स्वतः शरद सोडणे घेऊन. तुम्ही कुठे होते? तुम्ही कुठे होते? आम्ही आतमध्ये होते ना. या रस्त्यावर जी वाहतूक होते ना, अँब्युलन्स कुठे आहे? कुठं उचलायला आली? कुठे अँब्युलन्स आहे की? अँब्युलन्स कधी रस्त्यावर दिसत नाही. मी उचलायला होतं, कोण उचलायला आलं? ती अँब्युलन्स कधी रस्त्यावर दिसत नाही साहेब. हा कोण उचलायला आलं मला शरद सोडून कळू देतं खरं. कोण माझ्या पण घराजवळ आहे. त्या अँब्युलन्सचा ड्रायव्हर कोण? नाही, तो ड्रायव्हरचं काय घेणं नाही. ही लायबिलिटी जी आहे मेंटेनन्सची, जो बघतो या गोष्टी. ड्रायव्हर कोण आहे त्या अँब्युलन्सवर? त्याला ड्रायव्हर म्हणण्यापेक्षा हे अँब्युलन्स जो लावतो त्याचं काय व्यवस्थापन असतं ना. हा जो तो आपला स्वार्थ मात्र यांना लोकांचं नाही, जनतेचं नाही, माणसाचं नाही, मृत्यूचं नाही, जखमींचं नाही. मनमानी कारभार. टोल तर याच्यापेक्षा मोठा आम्ही तिथं चालवतो ना बाजूला. 24 तास अलर्ट आहे अँब्युलन्स आमच्या. टोल बंद कधी करणार? आजपासून बंद होईल. आता टोल नाका बंद झाला समजायचं का बंद करणार? नाही, बंद.
बंद हो मॅनेजर रहा कोणी है, बोलना मॅनेजर बंद। दादा काय म्हणतात बोलना का बंद करो आज के बाद लोकल राइट दो आप सर जो आपका आदेश होगा वो वही हो गया, इतना काम चालू ना जोर से, बहुत तकलीफ हो रही है। और अभी मैं बीच में आए इतने बार उठाए लोगों को, मैं हॉस्पिटल गया, आप लोग कोई नहीं था, आपको भी भेजो गया हॉस्पिटल में, बताओ मुझे एक बार, चले एक बार बताओ मुझे, आप इतने लोग मर गए, आप आधे उधर मेरे सामने खड़े थे, एक बार मुझे बताओ। ये हाईवे के ऊपर आदमी इतने मर गए अभी, ये 1.5 महीने में 19 माणसं मेली, 19 आदमी मर गए इधर, जखमी 27 झाली, कोण आलं बघायला? काफी एक्सीडेंट हुए हैं रोड पे। नहीं यहाँ कौन आया उठाने के लिए? अभी 1.5 महीने के बाद बोलो। जी मैं 1.5 महीने से यहाँ पे चार्जेबल हुआ, अभी मैं घूम रहा हूँ, मुझे देख रहा हूँ, इतना तकलीफ हो रहा है, कौन आया? आप लोग कहाँ दे सकते? नहीं, आपका खाली काम क्या? खाली पैसा लेना, इतना ही काम है आप लोग का, सर्विस कुछ नहीं, लोगों को उठाने का नहीं, उसको हॉस्पिटल में जाकर मिलने का नहीं। सर इसमें 2 एजेंसी काम कर रही है। क्या उससे मतलब है? एक टोल एजेंसी है जो टोल कलेक्ट कर रही है, एक जो एम्बुलेंस और मेंटेनेंस इसके पास है। मेंटेनेंस वालों का एक सवाल है, वो यहाँ पे काम करते रहे, उनके बाद खत्म हो गए। आप टोल कलेक्शन करते हैं यहाँ पे टोल कलेक्शन करके आपका रोड आगे, उनके टोल कलेक्शन के लायक का है क्या? नहीं, बात खत्म हो जाएगी। मैं कॉन्फिडेंट बात करूंगा किसके साथ? सर मैं तो जो आदेश करेंगे आप वैसा करूंगा बस। अभी लोगों को बोलो ना फिर तुम, हमारे लोगों को। आपका आदेश हो गया ना सर? नहीं आप टोल बंद कर रहे हैं क्या? आमदार साहब बोल रहे हैं उसी की वजह से कर रहे हैं। साहब से मैं पब्लिक सर्वेंट हूँ। मैं कौन हूँ? एमएलए, मैं पब्लिक पब्लिक सर्वेंट, लोक सेवक। मेरा काम है, जो काम इधर नहीं है, जो रास्ता खुला नहीं है उसके लिए टोल उठाना। इतने लोगों का फोन आ रहा है मुझे कि भाई क्या है ये, दादागिरी है। ठीक है ना, काम पूर्ण होऊ दे, आपण टोल चालू करू ना, काय अडचण काय आपल्याला? इतक्या वर्षी चालूच आहे आपला। सर मैं आपसे एक रिक्वेस्ट करूंगा कि NHI खुलेगा मंडे को, मेरे को मंडे तक का टाइम आप दे दें ताकि मैं उनको प्रॉपर इन्फॉर्म कर दूं। सर मुझे भी नौकरी करनी, इतना टाइम मांग रहा हूँ सर मंडे तक। आज सैटरडे हो गया सर, कल संडे को होगा नहीं, मंडे मैं अहमदनगर जाऊंगा, उनको इन्फॉर्म कर दूंगा मंडे तक का टाइम सर आप मेरे को। उसके बाद जो होगा मैं सीधा वहाँ से आपके पास आऊंगा। नहीं भाई, बात मैं पब्लिक सर्वेंट हूँ, आपकी बात 10 टाइम माने या न माने, लेकिन यहाँ पे अगर कोई काम ही नहीं, आप क्या बोले इधर पूरा काम चालू है, वहां से लेके यहाँ तक काम चालू के नहीं, सर्विस है नहीं है तो फिर टोल टैक्स ले उठाने का। उन लोग को आप भी कहना चाहिए भैया हमारा बॉन्ड में आप हमको बढ़ा के दे दो, क्योंकि इधर काम ही चालू तो आप कैसा पैसा वसूल करेंगे यार? सर इसमें मेरा भी जो टोल कलेक्शन है वो पिछले 2 महीने में घट गया। मैंने एप्लीकेशन डाला हुआ है वहाँ पे। मैं मंडे फिर जाऊंगा, साहब का मैसेज भी दूंगा, अपना मैसेज भी दूंगा, और फिर साहब को आके एक काम करो, मेरा लेटर भी लेके जाओ जी, मैं ऑफिस में बना के रखता हूँ, आज हमारे काम में आ जाए। मैं कल भाई आपका जब तक अपना काम चालू है यहाँ पे, जब लोग इतना जख्मी हो रहे, मर रहे, लड़ रहे हैं, तो हमें भी इसमें जरा थोड़ा सा मोहलत दे दो और हमको भी थोड़ा एक्सपेंड कर दो, और तो जब तक काम पूरा नहीं होगा तब तो हम टोल यहाँ पे टोल वसूल करें। मैं जब राइट में दे दूंगा अपना भी काम आसान हो कल जाएगा। 11 बजे का टाइम दे रखा सर आपने हमें, कल 11 बजे मैं आपके पास आऊंगा, लेटर ले लूंगा आपसे, और परसों मैं NHI जाऊंगा। मंडे से टोल नाका मैं बंद करूंगा किसी हालत में, आपको कोई वो बताए या ना बताए, मैं लेटर दे दूंगा, क्योंकि उसको हमको हरकत है। हरकत क्यों है? काम चालू है पूरा लाइन का, सब डर के चल रहे हैं अभी एक लाइन से, और फिर भी आप लोगों को चंदा जमा करना है। चलो करो ना जमा, आप लोगों के पास लाइफ है, टाइम है, आगे का दिन है, सब काम तो पूरा करो, फिर उसके बाद टोल चालू करूंगा। मैं आपका मैसेज भी सर दूंगा, और आपके कल आके आपसे वो लेटर आमदार साहेब काय ठरलं? काय सांगितलं? सोमवारी त्याला एक आता आज जे सांगितलं इंटिमेशन दिलंय ते लेखी पत्र देतो, सोमवारी तो त्यांना भेटून घेईल, सोमवारी त्याचं त्यांनी ऐकू न ऐकू पटकून समोर किती वाजल्यापासून टोल नाका बंद होईल? दुपारी 12 वाजल्यापासून। आम्ही लोकांकडे आयडी मागतो ना, तेव्हा लोक पण आम्हाला तसा प्रतिसाद देती नाही। काय रोडचं नाही, पण ते मगाशी बोलले ना। इकडे ना, समोर या ना, काही समोर या ना. माझा विषय आज असा आहे तो नाही रस्त्याचा काय थांबा, मला आधी विषय तर नाही रोडचा विषय, बाबा टोलचा नाही विषय असा आहे, जोपर्यंत या रोडचं काम पूर्ण करत नाही ना तोपर्यंत आपल्याला टोल घ्यायचा नाही। हा, मग त्याच्याशी आमचा काही विषय नाही। तेव्हा तुम्ही काय बोललेले, दादा टोल नाका बंद हो, बंद करा, करून बंद करणं हे विचारलं का? अरे ते जाऊ शकता, विषय असा सरळ सोपा, तुम्ही वेगळंच काहीतरी बोलतो, माणसं मरतात की नाही? या 8-15 दिवसामध्ये एक माणसाने सांगावं की इथल्या अँब्युलन्सने सहकार्य केलं, ही माणसं भेटायला दवाखान्यात आली, मीच होतो ना, त्याच्या मैत्रीला मीच होतो, 10वीला बी होतो, मदती करायला मीच होतो,
यांचं नुसतं हा व्यापारीकरण जे चालले, टोल कशाला पाहिजे, रस्ता पूर्ण करा, टोल चालू करा. त्याच्याशी आम्ही काही नाही बोलू शकत. हा त्यांचा विषय नाही ना. आमचा विषय कामगारांचा हा विषय नाहीये. हा NHIC डायरेक्ट किंवा हा, जर वरिष्ठ समजा- अधिकारी आहेत हा विषय माझा आणि शासनाचा आहे. लोकलला ते हा, सांगितलं वरिष्ठ अरे बाबा, अधिकाऱ्यांचा तुमचा विषय विषय. नव्हता बोलायचा. तू काहीतरी सोमवार मंडे से मैं टोल आऊंगा, किसी हालत में यहाँ तक पूरा काम करेगा. सर जो आपका और जब मैं बोलूंगा वही होने वाला है यहाँ पे, दूसरा कोई आगे बोलेगा भी नहीं. सर जो आदेश आप नाही कशाला क्योंकि आप